जयंत विष्णू नारळीकर यांच्या बाबत आपण बघतोय. डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर, थोडा आयएमपी करून ठेवा. यांचे जे काही कादंबऱ्या आहेत यांच्यावर बरेचदा प्रश्न विचारलेत आयोगाने, तर त्यामुळे तुम्हाला याच्यावर सुद्धा काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, चला आपण काय बघत होतो. ओळख जर बघितली तर प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञान प्रसारक म्हणून यांची ओळख होती डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर. ठीक आहे, मग आता जर विचार केला, थोडा एसी कमी करून घेतो. चला, मग आता यांचा जन्म झाला 1938ला आणि यांचं निधन झालेलं आहे 20 मे 2025 रोजी वयाच्या 88व्या वर्षी यांचं निधन झालेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आता हे वयाच्या किती वर्षी निधन झालं? 88. तुम्ही म्हणाल सर, हे सुद्धा करणं गरजेचं आहे का? जे काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत तर त्यांचं करणं गरजेचंच आहे. आता हे का बोलतोय मी? बरेचदा आपल्याला निधन कोणत्या वर्षी झालं, कोणत्या महिन्यात झालं, अशा स्वरूपाचे सुद्धा प्रश्न विचारलेले आयोगाने दिसत आहे. शिक्षण कुठे झालं आहे? तर शिक्षण लक्षात होत्या बनारस हिंदू विद्यापीठ आणि केम्ब्रिज विद्यापीठामध्ये याचं शिक्षण झालेलं आहे. हे दोन विद्यापीठ तुम्हाला लक्षात पाहिजे. त्यानंतर हा एक स्टार पॉईंट करून ठेवा. 2021च्या 94व्या नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. हा पॉईंट फिट करून ठेवा डोक्यामध्ये. 2021च्या 94व्या नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांच्याबाबत आपण बघतोय, त्यामुळे तुम्हाला ते माहीत पाहिजे. आता बघा, 1964 मध्ये त्यांनी गुरुत्वाकर्षणासंबंधीचा सिद्धांत मांडला. रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ लंडन यूकेचे ते सदस्य होते. तसंच 1972 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई येथे ते सैद्धांतिक भौतिकशास्त्राचे प्राध्यापक. आणि पुढचं जर पाहिलं तर जयंत विष्णू नारळीकर यांना मिळालेले काही पुरस्कार आपण थोडक्यात बघूया. तर 1965 मध्ये पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळाला होता. 2004चा विचार केला तर पद्मविभूषण पुरस्कार त्यांना मिळाला होता. 2010 साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना मिळाला होता आणि 2014 साली साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळालेला होता. साहित्य अकादमी पुरस्कार तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. मग आता एक स्टार पॉईंट इथं करून ठेवा. चार नगरातले माझे विश्व या मराठी आत्मचरित्राला 2014चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.